नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत चार्ट पॅटर्नच्या चीट शीट. म्हणजेच ट्रेडिंगमधील सर्वात महत्त्वाचा चार्ट पॅटर्न मराठीतून आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हे जर पॅटर्न्स आपल्याला समजले तर आपण बाजाराची दिशा समजेल, आपल्याला एंट्री आणि एक्झिट योग्य ठिकाणी देखील करता येईल. हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी एक खास टिप्स आणि सिक्रेट तुम्हाला सांगणार आहे चार्ट पॅटर्नबद्दल. तर मित्रांनो, चार्ट पॅटर्न म्हणजे किमतीच्या होणाऱ्या बदलातून तयार होणारे विशिष्ट आकार, म्हणजेच आपण त्याला चार्ट पॅटर्न असे देखील म्हणतो. हे आकार किंवा पॅटर्न्स आपल्याला सांगतात की पुढे मार्केटमध्ये कोणत्या दिशेने मार्केट जाऊ शकते, खाली जाईल किंवा वर जाईल, हे देखील आपण समजू शकतो. तर मित्रांनो, यामध्ये मुख्यतः दोन प्रकार येतात. कंटिन्युएशन पॅटर्न म्हणजे ट्रेंड जर अप ट्रेंडला असेल तर ट्रेंड अप ट्रेंडलाच जाणार, आणि जर रिव्हर्सल पॅटर्न असेल म्हणजे तो ट्रेंड तिथून विरुद्ध दिशेने जाऊ शकतो. मित्रांनो, कंटिन्युएशन पॅटर्न्समध्ये फ्लॅग पॅटर्न येतो. त्या फ्लॅग पॅटर्नमध्ये दोन पॅटर्न येतात, एक बुलिश फ्लॅग पॅटर्न आणि दुसरा बिअरिश फ्लॅग. बुलिश फ्लॅग आपण तेव्हा समजू शकतो जेव्हा वरती गेलेला स्टॉक थोडा कन्सोलिडेशन करतो आणि पुन्हा वर जातो, तेव्हा त्याला आपण बुलिश फ्लॅग असं म्हणतो. तर दुसरा आहे बिअरिश फ्लॅग. खाली आलेला स्टॉक थोडा कन्सोलिडेशन करतो आणि मग पुन्हा अजून खाली जातो, तेव्हा त्याला आपण बिअरिश फ्लॅग असं म्हणतो. याच्या ब्रेकआउटलाच आपण एंट्री घेऊ शकतो. जिथे आपला ब्रेक होणार आहे बिअरिश फ्लॅग किंवा बुलिश फ्लॅग, तिथे आपण एंट्री घेणार आहोत. त्यानंतर मित्रांनो येतो आपला कप अँड हँडल पॅटर्न. कप म्हणजे गोलसर आकार, वळलेली किंमत, त्याला आपण हँडल किंवा डाऊन ट्रेंड थोडा असतो, त्याला कप अँड हँडल म्हणतो. मित्रांनो, रिव्हर्सल पॅटर्नमध्ये हेड अँड शोल्डर पॅटर्न येतो. इन्व्हर्जन हेड अँड शोल्डर, डबल टॉप बॉटम, डबल बॉटम, ट्रिपल टॉप ट्रिपल बॉटम, रायझिंग वेज, फॉलिंग वेज असे पॅटर्न येतात. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला आपण पाहणार आहोत हेड अँड शोल्डर. तीन टॉप जेव्हा मार्केटमध्ये हेड अँड शोल्डर पॅटर्न जेव्हा तयार होण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तीन हेड बनतात. थोडक्यात हा एक हेड, हा हेड झाला आणि हे त्याचे दोन शोल्डर झाले. हेड हा जेव्हा दोन शोल्डरच्या वरती असतो तेव्हा आपण इथं हेड अँड शोल्डर ह्याला आपण बोलू शकतो. जेव्हा ह्याची नेकलाईन ब्रेक होते, तिथे आपला ट्रेंड तयार होतो. आणि त्याचप्रमाणे इन्व्हर्जन हेड अँड शोल्डर याच्याच उलट दर्शवत असतो आपल्याला. डबल टॉप डबल बॉटम आपण पाहणार आहोत. डबल टॉप दोन वेळा वर जाऊन जेव्हा खाली येतो तेव्हा तो बिअरिश होतो. डबल बॉटम हा दोन वेळा खाली जाऊन वर येतो तेव्हा तो बुलिश होतो. नेकलाईन ब्रेक झाली की कन्फर्मेशन घेऊन आपण एंट्री करू शकतो. ट्रिपल टॉप ट्रिपल बॉटम हे डबल पेक्षा मजबूत रिव्हर्सल सिग्नल देतात. मार्केट तीनदा सपोर्ट रेजिस्टन्सला टेस्ट करत असते. रायझिंग वेज आणि फॉलिंग वेजमध्ये रायझिंग वेज वर जात असली तर कमजोर होत असते, म्हणजेच बिअरिश. फॉलिंग वेज किंमत जर खाली जात असेल नंतर ती तेजीत अप ट्रेंडला येते, ब्रेकआउटच्या दिशेने ट्रेंड बदलतो. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला बोललो होतो, मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सिक्रेट टिप्स आणि उदाहरणे त्याची सांगणार आहे. कोणताही पॅटर्न बघताना नेहमी व्हॉल्यूम लक्षात घेतलं गरजेचं आहे. व्हॉल्यूम बेसवर मार्केटचा ट्रेंड हा आपण समजू शकतो. ब्रेकआउट असू शकतो, ब्रेकआउट हा फेल बी असू शकतो, हे आपल्याला व्हॉल्यूम दर्शवत असतो. आपण ट्रेड हा नेहमी ब्रेकआउट नंतरच घेतला पाहिजे, अनुमानावर नाही. किंवा आपल्याला जर वाटत असेल मार्केट इथून जर वरती जाणार आहे तर त्यावर आपण एंट्री घ्यायची नाही, ब्रेकआउट नंतरच आपण ट्रेड घ्यावा.
पॅटर्न काम करीत नाही असे वाटत असले तर ते फेल्युअर पॅटर्न सुद्धा असू शकतात. प्रत्येक पॅटर्न हा सक्सेस होईल याची गॅरंटी नाही, पण आपण आपल्या रिस्क रिवॉर्डनुसार आपण तिथे एंट्री घेऊ शकतो. आपण ह्याची बॅक टेस्ट करण्यासाठी ट्रेडिंग व्ह्यूवर आपण बॅक टेस्ट करू शकतो. आपल्या स्ट्रॅटेजी आणि रिस्क मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचे आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही होती आपली चार्ट शीटची संपूर्ण मराठी एक्सप्लेनेशन. तुम्हाला जर मित्रांनो हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाईव्ह चार्ट पॅटर्न्स आणि पॅटर्न्स ओळखण्याचे शॉर्टकट ट्रिक. मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत शिकवणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. जय ट्रेडिंग, जय मार्केट. धन्यवाद.